सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्काउट गाईड हा विषय सुरू असून राज्यामध्ये एकूण 20 लाख सदस्य सभासद आहे। राज्य संस्थेच्या अधिपत्याखाली राज्यातील एकूण 37 जिल्हे व मुंबईमधील 7 जिल्हे व 10 प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कायद्यातील तरतुदीनुसार ही संस्था कार्यरत असल्यामुळे या संस्थेला स्वतंत्र घटनावली आहे व त्यानुसार राज्य संस्थेमध्ये राज्य मंडळ व राज्य कार्यकारी मंडळ व अन्य जिल्ह्यामध्ये जिल्हा मंडळ व कार्यकारी मंडळ नियुक्त होत असतात। या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्काउट्स आणि गाईड्स या संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एडोप कमिटी नेमण्याचे आदेश 29 एप्रिल रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आदेश देण्यात आले। यानुसार आमदार विजय सिंग पंडित, राष्ट्रपती पुरस्कृत स्काउट तथा इंडियन स्काउट फेलोशिपचे ॲडव्होकेट विशाल पाटील, भारत स्काउट गाईडचे माजी राष्ट्रीय संचालक राजकुमार कौशिक व सहाय्यक संचालक बालेवाडी पुणेचे मिलिंद दीक्षितसह आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला। या समितीने राज्य संस्थेचे सुरळीत प्रशासन चालविणे, तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सल्ल्याने राष्ट्रीय नियमानुसार राज्य संस्थेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक त्या राज्य उपाय नियमांमध्ये सुधारणा करणे, जिल्हा संस्थानांच्या सुरळीत कामकाजासाठी जिल्हा समित्या गठीत करणे, राज्य मंडळ व कार्यकारिणी समिती नवीन नियमानुसार गठीत करणे, युवा कौशल्य कार्यक्रम आणि प्रशिक्षणासंबंधित संस्थेच्या विकासासाठी कार्यक्रम राबविणे, राज्य संस्थेमध्ये गरजेनुसार योग्य निधी उभारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, राज्य संस्थेच्या सुनियोजित प्रशासनासाठी आवश्यकतेनुसार क्रीडा विभाग, बालेवाडी यांच्याशी समन्वय साधणे व समितीच्या कार्यपद्धती व निर्णयाबाबत वेळोवेळी उपमुख्यमंत्री यांना अवगत करणे आदी कार्य सोपवण्यात आले। मात्र चक्क येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या कर्मचाऱ्यांनी बड्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने उपमुख्यमंत्री यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या नियमातच उपमुख्यमंत्र्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता बदल केल्याचा गांभीर्यजनक प्रकार समोर आलाय। याबाबत आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी एडोप समितीचे ॲडव्होकेट विशाल पाटील यांच्याशी साधलेला संवाद। जी आता मांडली, मी ह्या स्काउट चळवळीशी विद्यार्थी दशेपासून कार्यान्वित आहे। ह्याच्यामध्ये ही एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे जी वर्ल्ड वाईड आज 216 देशांमध्ये कार्यान्वित आहे। अशी परिस्थिती आहे, ह्याच्यामध्ये कोणताही पक्षविरहित किंवा राजकीय अजेंडा किंवा काही नाही। ह्या चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचं हित, विद्यार्थी आपल्या राष्ट्रसेवेसाठी, देशासाठी घडवण्याची एक जी प्रक्रिया आणि जी एक मोहीम आहे विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी, त्याचं विद्यार्थ्यांना शिक्षण या चळवळीतून दिलं जातं। त्यामुळे ही एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन पहिल्यापासूनच राहिलेली आहे। तर मग ज्या प्रकारे स्काउटिंगचं हे अशा प्रकारे वापरलं जातं, मुलांना शिकवलं जातं, परंतु त्याच स्काउटिंग मध्ये गेल्या काही या दिवसांपासून जर बघितलं तर मोठं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कुठेतरी आता कर्मचारीच राजकारण खेळताना दिसतात। तर काही ठिकाणी जर बघितलं तर आता सध्याच रिसेंटली ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश प्राप्त केले आणि नवं स्वप्न एक विद्यार्थ्यांमध्ये आणि स्काउटरमध्ये पाहायला मिळालं होतं की स्काउटिंगचा आता कुठेतरी विकास होईल, स्काउटिंग कुठेतरी शिखराला जाईल। परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली देत कर्मचारी त्याच्यामध्ये राजकारण करत असल्याचं दिसत आहे। काय सांगाल याच्यावर? सर, निश्चितच मी पहिल्यांदाच आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार असू द्यात किंवा आदरणीय दत्तात्रय मामा भरणे क्रीडा मंत्री असू द्यात, ह्या दोघांनी पण इनिशियल स्टेजला येऊन एक प्रकर्षाने जे निवेदन मांडण्यात आलं, जे महाराष्ट्रामध्ये जवळपास 25,000 स्काउट गाईडचे शिक्षक आहेत आणि 3,000 ट्रेनर आहेत, यांनी एक तिथं एक निवेदन दिलं की सर, ही महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड संस्था ही एक ट्रस्ट आहे, धर्मदाययुक्त 1953 साली स्थापन झालेली ट्रस्ट आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून जी ही ट्रस्ट उभा केली, ह्या ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास आज 10 ट्रेनिंग सेंटर आहेत, 37 जिल्हा संस्थेच्या ठिकाणी जिल्हा कार्यालयात आहेत, मुंबई सारख्या शिवाजी पार्क मध्ये स्वतःच्या मालकीचं पॅव्हिलियन ट्रस्ट आहे। अशा अनेक गोष्टीची मालमत्ता असलेली ही एक धर्मदायी ट्रस्ट आहे, जी आज कुठंतरी बघितलं तर जो पदाधिकाऱ्यांनी 2018च्या पूर्वी जो परफॉर्मन्स स्काउट गाईड मध्ये जो दिला होता, जवळपास 20 लाख स्काउट गाईडची संख्या त्यांच्या वेळेस होती, परंतु गेले 7-8 वर्षामध्ये इतका डाऊनफॉल झाला ह्या सगळ्यांमध्ये की तिथं पदाधिकारी नाही किंवा
क्रीडा विभागातल्या अधिकाऱ्यांशी तिथं जी कमांड मध्ये गेलं. आता शासन स्तरावरती तरी क्रीडा विभाग काय करणार आहे, त्यांना इतकं काम आहे की ती ह्या चळवळीकडे लक्ष देऊ शकत नाहीत, किंवा तो त्यांचा बेस नाहीये क्रीडा विभागातल्या अधिकाऱ्यांचा. त्यामुळं कुठंतरी असं जाणवलं की बाबा ह्या संघटनेवरती किंवा ह्या चळवळीत ही शेवटी लोकहिताची चळवळ आहे, लोकसहभागातून रन होणारी चळवळ आहे. आणि हिथं क्रीडा विभागातल्या लोकांनी थोडासा मध्यस्थी करून किंवा ती रन करायचा प्रयत्न केला, पण त्यांना पण पॉझिटिव्हली ती रन होताना दिसली नाही. आज गेल्या 29 तारखेला जे मंत्रालयामध्ये माननीय आदरणीय अजितदादांच्या आणि दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ज्या मीटिंग झाली, त्यांनी ही लोक चळवळ ही लोकाभिमुख होण्यासाठी ह्या प्रक्रियेमध्ये निवडणूक घ्याव्या, आणि जे सर्व ट्रेनर आहेत महाराष्ट्र राज्याला त्यांचा ह्या जिल्हा स्तरावरती राज्य स्तरावरती त्यांचं समाविष्ट करून ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त गतीने वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तर ह्या सगळ्यांसाठी त्यांनी स्पष्ट दादांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही लोकशाही मानणारे नेते आहोत, हिथं कोणताही अधिकारी किंवा असं कोणतीही प्रक्रिया चालणार नाही, ही लोकशाही पद्धतीने सगळं चाललं पाहिजे, अशी ठाम भूमिका आदरणीय अजितदादांनी सरकार म्हणून त्या ठिकाणी घेतली. आणि त्या ठिकाणी दोन मिनिटं फक्त तुम्हाला थांबवतो. एक हा. मला प्रश्न याच्यातून उद्भवतो, त्याच्यामुळे माफ कराल याकरता. सर मला सांगा, आता तुम्ही अजितदादांचं स्टेटमेंट मला सांगितलं हो. की आपण लोकनेते आहोत, आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लोकांच्या हिताकरता काम करणार आहोत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता काम करणार आहोत, इथे कुठे अधिकारी किंवा अधिकार नसावा. बरोबर आहे सर? बरोबर आहे. परंतु त्याच ठिकाणी जर बघितलं, आमच्या माध्यमांच्या हाती जे लागलेलं आहे की या ठिकाणी चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दिल्या जात आहे सर, अधिकाऱ्यांकडून. सर, आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती काही प्रमाणात त्याच्यामध्ये तथ्य आहे, हे आम्हाला पण समजलेलं आहे. त्याच्यामध्ये सर वस्तुस्थिती सांगावीशी तुम्हाला असे वाटेल की आदरणीय अजितदादांनी आणि क्रीडा मंत्री म्हणून ज्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड ह्या संस्थेवरती अध्यक्ष म्हणून आता दत्तात्रय मामा भरणे हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. ज्या मीटिंग मध्ये असं ठरलं गेलं की अध्यक्ष महोदयांनी ह्या निवडणुका आणि ही सगळी प्रक्रिया पार पाडावीत, परंतु अध्यक्ष महोदयांचा जो आजचा चालू म्हणजे कामाचा व्याप आहे ही बघता कायद्याच्या नियमावलीमध्ये सेक्शन 66 खाली जे अध्यक्ष महोदयांना अधिकार आहेत त्यांनी हे अधिकार एक ॲडॉक कमिटी स्थापन केली महाराष्ट्र राज्यामध्ये. ॲडॉक कमिटीमध्ये त्यांनी खूप सुंदर दादांनी त्याच्यामध्ये म्हणजे आमदारांतर्फे लोकप्रतिनिधीमध्ये रचना केलेली आहे. रचना खूप सुंदर रचना केली की आमदारांतर्फे एक विजयसिंह पंडित घ्या, स्काउटर गायडर चळवळीचे ट्रेनर आणि स्काउट गाईड यांच्यातर्फे मला स्वतः म्हणजे मी राष्ट्रपती स्काउट आहे, माझी नेमणूक तिथं करण्यात आली. ही सगळी प्रक्रिया राबवण्यासाठी आपल्याला नवी दिल्लीतले लोकांची गरज आहे, तर नवी दिल्लीचे डायरेक्टर आहेत राजकुमार कौशिक, त्यांना समाविष्ट केला. आणि जे आता क्रीडा विभागातर्फे एक संचालक म्हणून मिलिंद दीक्षित सर, अशी एक 4 जणांची फॉर्म कमिटी केली. ही कमिटी फॉर्म करताना सर त्यांची जबाबदारी काय असाव्या, त्यांची कामाचा तपशील काय असावा, ही मी स्वतः वाचून दाखवलं अजितदादांना की दादा आता अध्यक्षांकडे काम म्हणजे वेळेचा अभाव आहे किंवा ते एकटेही करू शकत नाहीत, तर अध्यक्षांनी त्यांच्या पॉवर सेक्शन 66 नुसार एक ॲडॉक कमिटीला दिले. आणि ते ॲडॉक कमिटी काय करणार, ॲडॉक कमिटी पहिल्यांदा इलेक्शनचे जे रूल्स आहेत भारत स्काउट गाईडचे ते अडॉप्ट करतील किंवा सुधारणा करून महाराष्ट्र राज्याला त्याचा अंमल करतील. सेकंडली त्या केलेल्यानंतर ॲडॉक कमिटी काय करेल, जिल्हा संस्थांमध्ये पुन्हा पदाधिकारी नव्याने तयार करतील, पदाधिकाऱ्यांची संरचना तयार करतील, जिल्हा मंडळे स्थापित करतील, त्याच पद्धतीने राज्य मंडळे स्थापित करतील, राज्य मुख्य आयुक्ताची स्थापना करेल, त्याच्यानंतर जिल्हा मुख्य आयुक्ताची स्थापना करेल. ह्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे क्रीडा विभागातली लोक आणि शैक्षणिक विभागातल्या अधिकाऱ्यांची मदत घेईल आणि ही संरचना पुन्हा प्रस्थापित करून येत्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य स्काउट गाईडची जी गेल्या 7 वर्षांमध्ये अधोगती झालीय त्या अधोगतीला एक स्थिरता देण्याचा प्रयत्न ही ॲडॉक कमिटी करेल. आणि मग तो सेटअप रन करून पुढच्या येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये
पूर्ण महाराष्ट्र स्काउट गाईड चळवळ लोकहितासाठी आणि लोक सहभागातून चालवण्यासाठी कार्यान्वित करेल, अशी तो निर्णय त्या मीटिंग मध्ये झाला. परंतु हे जसे हे अधिकार दिले गेले त्याचा परिणाम थोडासा आम्हाला स्काउट गाईड मध्ये चळवळीत काम करणाऱ्याच काही कर्मचारी असू द्यात किंवा काय असू द्यात तिथं थोडस प्रॉब्लेम झालेला दिसून आला. आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा होता की झालेल्या निर्णयाला, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की बाबा त्यांना केराची टोपलीत दाखवायचा प्रयत्न केला का, ठरलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने काही शब्द मॅनिप्युलेट करून त्यांना काही म्हणजे ऍडॉक कमिटीचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न किंवा त्यांना ठरलेले हे कमी करण्याचा प्रयत्न तिथं केल्याचा दिसून येतो. किंवा तशी पीटीटी किंवा फॉर्मेशन म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या मीटिंगचा जो अहवाल आहे तो बाहेरून गेला का काय, असं पण थोडस आमच्या पण कानावरती त्या गोष्टी आलेल्या आहेत. तर याच्यातून एक नेमका प्रश्न उद्भवतो की ज्या प्रकारे हे असल्या प्रकारचं राजकारण सुरू आहे अधिकाऱ्यांचं, या अधिकाऱ्यांना नेमकं शासन असेल किंवा संस्था आहे यांना जो पगार देतो आहे महिन्याकाठी, हा राजकारण करण्याकरता देत आहे की नेमकं मुलांच्या सर्वांगीण विकास करण्याकरता देत आहे? सर आम्हाला पण आज म्हणजे आम्हालाच ही कुतूहलाची गोष्ट वाटायला लागली आहे. स्काउट गाईड मधले काम, स्काउट गाईड मध्ये जे आज जे कर्मचारी काम करतायत आणि क्रीडा विभागातले जे अधिकारी आहेत ह्यांचं कुठंतरी काहीतरी लागेबंदी आहेत का, अशी शंका आज आमच्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याच्या मनात निर्माण व्हायला लागली आहे. आणि ही कुतूहलाची बाब आहे. सर जे ऑर्गनायझेशन लोकांसाठी काम करतंय तिथं एवढं काय पडलंय की म्हणजे पदाधिकारी येऊ नयेत म्हणून कर्मचारी पण काम करायला लागलेत. म्हणजे थोडक्यात असं व्हायला लागलंय की कर्मचारीच प्रयत्न करतायत की आता आम्हाला जिल्हा परिषद चालवतो तर सीओ म्हणतोय की आम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नको, सभापती नको. एखादा IAS ऑफिसर येतोय म्हणतोय आम्हाला मंत्री नको, आम्हाला मुख्यमंत्री नको, आम्हीच चालवणार सगळं. सर याचा अर्थ लोकशाही नकोय का ह्यांना? म्हणजे अधिकाऱ्यांच्याच हातात सगळं राहावं असं कुठं काहीतरी आम्हाला पण थोड्याशा जाणवायला लागल्यात गोष्टी. परंतु ह्या सगळं करताना आम्ही सर ते शेवटी लोक चळवळीतून येतो. आमचा लोकनेते अजितदादा असू द्यात किंवा दत्तमामा भरणे असू द्यात, त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे की त्यांनी जी कमिटमेंट संस्थेला ज्या मीटिंग मध्ये दिली आणि जी ऍडॉक कमिटीला अधिकार दिले आणि तुम्ही ही लोक सहभागातून चळवळ चालवा अशी आश्वासन देऊन त्या मीटिंगची सांगता दादांनी केली खरी. त्याचं कुठंतरी आम्हाला विश्वास वाटतो की ते परिपूर्ण करून ते ही एक लोकांचं ट्रस्ट आहे, लोकांची जी संस्था आहे ही लोकांना देऊन टाकतील आणि त्याच म्हणजे त्यातून ते निश्चितच संस्था एक कार्यसिद्धीला नेतील असा आमचा विश्वास आहे. सर नक्कीच तुम्ही जे म्हणतायत हा सगळा भाग जरी असला तरी सुद्धा आजच्या स्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा असं एक म्हण मराठीमध्ये आहे, बरोबर आहे. तर या वादामुळे गेल्या काही वर्षापासून ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स या संस्थेवर प्रशासक लागलेलं होतं किंवा ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचा कुठेतरी विकास थांबला होता, गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रपती अवॉर्डच बंद झालेला आहे. या अधिकाऱ्यांनी ते कामं नाही केले, त्यांनी त्याच्यावर आवाज नाही उचलला, त्याच्यामुळे आज गेल्या 8 ते 9 वर्षापासून राष्ट्रपती अवॉर्ड बंद झालेला आहे. निश्चित सर, आज महाराष्ट्रामध्ये फारच दुर्दैवी गोष्ट झाली की 8-9 वर्षापासून राज्य पुरस्काराच्या परीक्षा होतात पण रिझल्टच येत नाहीत. राज्य पुरस्काराच्या परीक्षा होतात परंतु त्यांना सहीची प्रमाणपत्रच होत नाहीत. कित्येक राज्यपालाचे कार्यक्रम होत होते, राष्ट्रपती पुरस्काराचे नवी दिल्ली येथे कार्यक्रम होते, परंतु इनिशियल स्टेजवरती विद्यार्थ्यांचा सकारात्मक बदल घडण्यासाठी कोणतीही व्यवस्थाच उपलब्ध नाहीयेत. उपलब्ध असणारे कर्मचारी फक्त त्यांच्या पायापुरता विचार करतात, त्यांची नोकरी, ते आवर्स आणि कम्फर्ट झोन मध्ये काम करायचंय आम्हाला, म्हणजे आमच्या आवर्स मध्ये कम्फर्ट झोन मध्ये काम करायचं. ही जी अवस्था निर्माण झालीय त्याच्यामुळे निश्चितच ह्या संघटनेला कुठंतरी गेल्या 8 वर्षात अधोगती आलेली आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे बघायला मिळते. विशेष सर सांगायचं तर म्हणजे एकंदरीत आतापर्यंत ज्या प्रकारे आपण माहिती दिली आमच्या वृत्तवाहिनीला
त्या माहितीप्रमाणे असं म्हणायला कुठेतरी वावगं ठरणार नाही. जागर जनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मुंबई. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.